2 धावांची पेनल्टी असेल. जर आपण धावा कराल त्या धावांमधनं मायनस केल्या जातील त्या 2 धावा. चला सामन्याला सुरुवात करा. पंच सामना 3 षटकांचा दुसऱ्या. चला बेलवाडी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. सामना 3 षटकांचा. स्ट्राईकला जयेश जो मागच्या सामन्याचा विचार केला तर सलामीसाठी आला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहिला, परंतु एकच मोठा फटका खेळला होता. आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती या सामन्याचा आगाज करताना नक्कीच कुठेतरी मोठा फटका नक्कीच अडवला गेला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न चालू झाला. पाहता क्षणी 2 धाव्यांचं तिसऱ्या धावेत रूपांतर झालं. काय घडलं जातंय? जर कुठेतरी जयेशनं लक्ष टाकलं असताना तर 4थी धाव देखील पूर्ण झाली होती, कारण दयानंद अर्धा क्रीज सोडून आला होता. आणि त्यानंतर मात्र कुठेतरी 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यात. 3 धावा पहिल्या चेंडूवरती 1 धाव वाचली गेली. आणि आता एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळतील. कारण चला बीड संघ चा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. स्ट्राईकला दयानंद ज्यानं मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पहिलाच चेंडू अगदी अलाउंड द कार्पेट डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःला थांबवण्यात यश आलं. आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या सहाय्याने टोटल 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 4 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळेल, कारण दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा अगदी स्लो ओव्हर पद्धतीने चेंडू. जयेशला मात्र मोठा फटका खेळताना वंचित ठेवण्यात यश आलंय. गोलंदाज अविनाश या गोलंदाजाला. जबरदस्त सामना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघामध्ये तितक्याच ताकदीचे फलंदाज पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र जयेश स्वतःला सिद्ध करत असताना याचसाठी मला पांडुरंगच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये रवाना केला आणि डीजे मास्टरला संधी मिळाली. याचसाठी जयेशला पांडुरंगच्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जात आहे. पुन्हा एकदा बॅटची टोच लागली आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे आणि 1च धाव मिळाली. ते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला नाही. नक्कीच 1 धाव मिळाली. 1 धावेने पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल 11 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी राहिले. 11 आल्यात. मागच्या सामन्याचा विचार केला तर सातेरी संघानं पहिल्या 3 चेंडूवरती 11 आल्या होत्या. त्या 11 धावा पहिल्या षटकामध्ये गोळा केल्या होत्या. आता देखील तसंच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका. लॉंग ऑफ इंटरेस्टेड आणि लॉंग ऑफला मात्र झेल पकडली. चला डीजे वाले, आपण काय करता? माईकचा आवाज घालवू नका. चला आता दोन्ही सामना चालू होईल. फलंदाजीसाठी दयानंद जसा तंबूच्या आश्रयाला आला, त्यानंतर दयानंदचा छोटा भाऊ अर्थातच निखिल देखील मैदानाच्या बाजूने रवाना झालाय. चला पण स्पीड अप करा. 10 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजेत, कारण हवेमध्ये गारवा निर्माण झाला, कारण 3 दिवस हाय अलर्ट दिलाय. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाऊस आपण जर सकाळी
सकाळी जर पावसानं आपल्याला दर्शन घडवलं, त्यानंतर आज देखील आपल्याला जर अजून 2 सामने कव्हर करायचे, कारण 2 सामने जर इथून 1 तासाच्या आत कव्हर झाले तर नक्कीच आपण सुरक्षितरित्या पावसाच्या अगोदर घरी जाऊ शकता, कारण हवेमध्ये गारवा निर्माण होतोय आणि त्यानंतर पाऊस थांबणार नाहीये. सकाळच्या सत्राला नक्कीच पाऊस आपल्या भेटीला येणार. स्ट्राईकला जयेश आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनिकेत. नक्कीच चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. फाटका बसलाय बॅक टू द बॉलर आणि कोणती चुकी होत नाहीये. मोठा विकेट आलाय तंबूच्या आसऱ्याला आणि दयानंद जसा तंबूच्या आसऱ्याला गेला त्यानंतर जयेशनं देखील त्याची साथ सोडली आणि त्यानंतर दया जयेशची जागा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं सज्ज झालाय तो पांडुरंग. हा पांडुरंगचा विचार केला तर कदाचित थोडा बॅकफुटवर ढकलला गेला होता मागच्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सज्ज झालाय. रनआउटला विकेट आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सज्ज झालाय. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त अपील झाली आहे, पण अपील फेटाळली जाते आणि त्यानंतर मात्र एक लेग बायच्या स्वरूपात धाव जरूर आली आहे. काय घडेल नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. एका धाब्याने पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 12 या अंकावरती उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. 10 चेंडूमध्ये जवळजवळ 20 धावा जरी आल्या तरी नक्कीच सामना रंगतदार पाहायला मिळेल, कारण गोलंदाजांचा बोलबाला चालू होईल आता सकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त अगदीच जर विचार केला गोलंदाजांना खूपच डाव्या स्टिचा बाहेर चेंडू टाकला. त्यानंतर निखिल थोडासा शफल झाला आणि बॅटची इनर एज लागली आणि त्यानंतर एसटी रक्षकाने कोणतीही चुकी केली नाही. डीजे मास्टरला संधी मिळाली. मोठी विकेट आली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय भीमसेन, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार लगावले होते. तोच भीमसेन पुन्हा एकदा पहिल्याच जवळजवळ बॅटच्या रेडॅड मध्ये, परंतु बॅट उचलण्या अगोदर बॅटचा तो एंडला चेंडू लागला आणि त्यानंतर सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलला फेकला, तोपर्यंत 1 धाव मिळाली. आता स्ट्राईकला पांडुरंग एका धाव्याने टोटल 13 या अंकावरती. चला बीड संघाचा कर्णधार बीड संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. जबरदस्त फटका सजवला. चला हॉलंडर्स आपण बॉल घ्या, कारण आता आपण उशीर करू नका. चला आलाय बॉल आलाय, षटकार जरूर लगावला आणि त्यानंतर पांडुरंग आता स्वतःला सिद्ध करताना पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त फटका. मागच्या सामन्यात जरूर रनआउटला विकेट टाकली होती आणि त्यानंतर आता विचार केला पांडुरंगचा तर लगातारचे 2 चेंडू 2 षटकार येत आहेत आणि षटकाराच्या साह्यानं षटक क्रमांक 2 समाप्तीचा देखील इशारा येते. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 25 धावा. डीजे मास्टरला संधी मिळाली या 25 धावा. दक्षिण मार्कवर गोलंदाज बबन.
खरोखरच 25 धावा. जसे 2 षटकार आले त्यानंतर धाव फलक आला, गती मिळाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला भीमसेन, ऑन स्ट्राईकला पांडुरंगचा. पांडुरंगाने आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार लगावले. 2 चेंडूंचा खेळ करत 3 चेंडूंचा खेळ करत लगातारच्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवलं, 2 षटकार. आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतात. बबनच्या गोलंदाजीचा विचार केला तर थोडासा वेगळं पाहायला मिळेल. फुल टॉस उजव्या हस्तीचा बाहेर आला. वंचाना अफमंतर चेंडू घोषित केला. जरूर स्लोवर गतीने चेंडू टाकला होता आणि त्यानंतर मात्र आता नक्कीच 1 धाव मिळाली. टोटल 26 या अंकावरती. चला, या गोलंदाजासाठी आम्ही योगेश वाघ सरांना विनंती करतो, आपण आपल्या शब्दात जरा एक षटक कव्हर करायचंय. चला, ज्या देवाचं नाव टुनटुन टुनटुनुक टुनुक टुनटुन टुनटुनुक टुनुक 61 62 67. ओहो, अरे इथे फटके खेळतो फटाफट, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर. 4 धावा. लय भयानक गडी आहे. चला, अगदी आपण पाहिलेलं आहे. बारी या ठिकाणी लागल्या. चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलक 2 कोंबड्याचे काळे काळे पीस. धावसंख्या धावफलक रोख बॅठोक मध्ये 30 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. बॉलर परत तयार. पंचा अंपर नीट र बाकी राहून पटकन ढेंगापरी डोकीची राजा. ओहो, आणि या वेळेस नाही नाही, काय सांगायचं आहे. असा आता मात्र बरोबर कार्यक्रम केला, पण तिकडे फिल्डरची डोकी जाळ्यात गुतली असती, कडताळ दन झाली असती. इथे अगदी आपण पाहताय जबरदस्त प्रयत्न आणि बघता बघता फलंदाज धावबाद. अडवलेला आहे चेंडू. पुन्हा एकदा बबान, घ्या देवाचं नाव परत केला. राम राम झाला. टनटन टनटन टनुक टनटन टनटनुक टनुक टनटन टनटन. काय नाही, बेस्ट म्हणजे अक्काल कुठं बंद होते सांगू का. तो नाचत येत ना, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हणून मग आवाज जाणतो आज 3ऱ्या पंचाजी मध्ये. नाही, तुम्ही ऑपरेशन आणि कपरेशन करायला विसरूच नका. आंधी उडवा कपरीशान, मग उडवा ऑपरेशन. चला, डॉक्टर या 3रा. बॉलिंग करतोय संतोषी पुरजी, बॅटिंग करतोय गणेश पुरजी. आणि या वेळेस फलंदाज पोहोचलाय रे. अरे पोहोचलाय ना, कसावच पहिला जा. त्या तोंडाचा झालेला काय झाला, खोबऱ्या वाटेदार का बाहूक बाहूक झालेला. पण तिथे अगदी आपण पाहताय की आता 2 धावा येतील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहा 34 धावा. नाही, ते बॅट म्हणजे तोंड देखून मला छाती भरली तिकडे. हा, तुम्हाला बिस्लरीचा पाणी पाहून आम्ही भलडवऱ्याचा प्याऊन, पण तुम्ही तुमची जागा सोडू नका. काय सांगायचं आहे. चला,
लागला बॉलर त्या दिल तक थैया 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 तक थैया थैया आणि इथे चेंडू आला डॉट बोलतो भैया भैया डॉट बॉल कंशे शेवटचा बॉल बाकी आहे शेवटचा बॉल या षटकातील धावसंख्या 34 आहेत जाऊया तुमचा गडी आला तर ठेवा ना आजचा दिस काय आता रोज येतात नका जाऊ एखाद दिस थांबा वसतील एवढा मूर्खटा पाठी महिनीचे करता शेवटचा बॉल बाकी आहे जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज नाही आंपर नाही ना आता पाहिजे आणि आपल्या समोर 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 फटका यावेळेस मात्र जरूर चेंडू सीमारेषा पलीकडे धसाल 4 आपण जर 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत तरी संघाने मात्र 38 धावांची जबरदस्त खेळी पाहायला मिळेल जो पांडुरंग मागच्या सामन्यामध्ये जरूर रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला आला होता तो पांडुरंग मात्र आता ठेशन टकरवाडी संघासमोर अगदी 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये बरसत होता आणि नक्कीच त्या षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या टोटल 18 चेंडू आणि 38 धावा गोळा केल्यात आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान दिलंय चेंडू आणि 39 धावा चला सलामीचे फलंदाज मैदानात ज्या 38 धावा गोळा झाल्या होत्या सातेरी संघाच्या त्या 38 मधनं चला वाशिवली आणि बीड संघ नाणेफेकीसाठी या आपल्याला पहिला पुकार त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचंय दोन धावा मात्र मायनस केल्या जातील ज्या 38 धावा झाल्या होत्या त्यामध्ये 2 मायनस केला आणि त्यानंतर मात्र 37 धावांना विन असेल ठेशन टाकुरवाडी संघाला जे 39 ला कुठेतरी विन मिळणार होतं ते आता मात्र 37 धावांना विन मिळेल ठेशन टाकुरवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर 47 धावा चला सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्या 37 धावा कुठेतरी 39 ला विन असणार होती ती 37 वर येऊन राहिली म्हणजे सामना चालू होण्या अगोदर 2 धावा गोळा झाल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दयानंदला पहिल्या पिवनच्या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं असेल तर सातेरी संघाचा बोलबाला या स्पर्धेमध्ये चालू ठेवायचं असेल तर दयानंदला कमबॅक करणं गरजेचं असेल कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर दयानंद थोडासा महागडा ठरला होता आणि फलंदाजीसाठी कृष्णा आणि संदीप चला दोन्ही संघांना दुसरा पुकार आपण जर आला नाही तर नक्कीच जो संघाचा कर्णधार लवकर उपस्थिती होईल त्याच्या विरोधात जो संघ खेळणार त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल दोन्ही संघांना विनंती आहे बीड संघाचा कर्णधार पहिलाचा चेंडू अगदी लॉंग ऑफला चेंडू उडवला होता नक्कीच कुठेतरी एका धाब्याचं रूपांतर दुसरीत
कन्वर्ट झालं. पाहता क्षणी काय घडलं डीजे मास्टर, आपण थोडस लक्ष द्या, आवाज थोडा कमी करू नका, कारण चला नाणेफेकीसाठी या. वाशिवली संघाचा कर्णधार पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच. आता मात्र एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल, कारण दुसरीचा प्रयत्न चालू झाला. काय घडलं जाते, 2 धावा नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. काय घडलं जातंय, कुठेतरी एक धाव मिळाली होती, तिथे एका धाब्याचं लगातार दुसऱ्या धाब्यात रूपांतर झालं. पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. काय गती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडे. जबरदस्त वेग पाहायला. चला वाशिवली संघ आलाय, बीड संघ आपण या. चला बीड संघ आपण स्पीडअप करा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एक सिंगल जरूर आली आहे. टोटल 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत 5 धावा जे एक अव्वंतर चेंडू धाव आली आहे ना, ती एक धाव नक्कीच. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. काय घडलं जातंय, नक्कीच एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न चालू झालाय. पाहता क्षणी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याने पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 7 या अंकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, त्यामध्ये 7 आले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 30 धाब्यांचं मोठं आव्हान असेल कुरवाडी संघासमोर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. दयानंद मागच्या सामन्यामध्ये जरूर महागडा ठरला होता, त्यानंतर आता स्वतःला सिद्ध करत असताना कमबॅक पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर सांगून जाणार, मोठा फटका येणार की नाही ते पाहणं गरजेचं असेल. जर मोठा फटका आला तर देशंड गुरुवाडी संघ सामन्यात नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळेल, आणि जर डॉट चेंडू आला तर नक्कीच सातेरी संघाचा बोलबाला चालू होईल. जबरदस्त, अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. रनआउटला संधी होती, परंतु काय घडलं जातंय, नक्कीच कुठेतरी एक सिंगल मिळाली आणि षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशाराला. एका षटकाच्या समाप्ती एकर संघाची धावसंख्या झाली ती मात्र बिनबाद 8 धावा. अजूनही 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. त्या 12 चेंडू 29 धावा कोण रोखणार? जर सातेरी संघाला जिंकायचं असेल तर रोखणं गरजेचं असतील, आणि जर ठेशीन अग्रवाडी संघाला जिंकायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना गोलंदाजांवरती आक्रमण करणं गरजेचं असेल. आणि यानंतर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटकात तळण्यासाठी वामन, ज्यांना मागच्या सामन्याचा विचार केला तर एक महत्वाची विकेट आणि अवघ्या 2च धावा खर्च केल्या होत्या, तोच वामन ज्यानं सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, तो वामन आलाय. पहिलाच चेंडू, अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर पहिल्याच चेंडूवर स्वतःला सिद्ध करत असताना वामन. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यात देखील पहिल्याच चेंडूवरती अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, आणि त्यानंतर या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. दुसरा चेंडू लगातार पिलू देखील झाली, रनआउटला संधी देखील कदाचित एज लागली असावी, आणि त्यानंतर स्वतः फलंदाजानं क्रीज सोडली होती. नक्कीच मोठी विकेट आली या तंबूच्या अस्त्राला. कृष्णा बॅक टू द डगआउट आणि डीजे
चुकी झालीये, चुकी झालीये, चुकीला माफी नाहीये. काय घडलं जातंय? आणि महत्वाची विकेट. संदीप बॅक टू द डगआउट. खरोखरच मोठा आदरा. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी मिळाली. आपलं चाललाय स्टेशन टकुरवाडी संघ. नक्कीच सातेरी संघांच्या गोलंदाजांचा बोलबाला चालू झालाय. पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट. नक्कीच चेंडू खाली दयानंद संघाचा संघनायक. पहिल्याच अगदी जसा चेंडू अलाउन द कार्पेट आला त्यानंतर चेंडूवरती पोहोचला, उचलला, फेकला, तोपर्यंत एकच धाव मिळाली. एका धावपणे पुन्हा एकदा धावफलक टोटल जाऊन पोहोचले 9व्या अंकावरती. आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तर फक्त 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले वामन या गोलंदाजानं. पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न पाहता क्षणी थांबवला आणि नक्कीच पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली. टोटल 10. अजूनही 27 धावांची गरज. मोठा फटका येणं गरजेचं असेल कारण 27 धावा शेवटच्या षटकामध्ये 20 जरी राहिल्या तर नक्कीच कुठेतरी चेस करण्याचा चान्स असेल. मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. काय घडलं जाते? जबरदस्त झेल पकडली गेली आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतो. या षटकामध्ये देखील फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत वामन या गोलंदाजानं आणि आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. चला सातेरी संघाला विनंती आपण स्पीड अप घ्या. 6 चेंडू 27. चला यानंतरचा होणारा सामना नंतर मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीसाठी या कारण वेळ खूप कमी राहिलाय. शेवटच्या 6 चेंडू. संदीप गोलंदाजी मार्कवर. पहिलाच चेंडू लॉर फुल टॉस लॉंग आपला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. 5 मोठे फटके नाही तर 4 मोठे फटके आणि 1 डबल. सामना विजय होऊ शकतो स्टेशन टकुरवाडी संघ. परंतु या चेंडूवरती सर्व काही चित्र सांगून जाणार कोण पुढील फेरीमध्ये वाटचाल करणार. मोठा फटका. जसं म्हटलं होतं की 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे त्यामध्ये 1 आलाय. अजून 3 येणे बाकी आहेत. 1 आलाय अजून 3 बाकी आहेत. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळेल कारण स्टेशन टकुरवाडी संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. नक्कीच कुठेतरी गोलंदाज दबावाखाली येणार कारण पहिली पावलांचा रणप घेऊन सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्लोअर फुलटा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटला संधी पाहता क्षणी काय घडलं? त्याचं नव्हतं झालं असतं परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक सिंगल आली. अजूनही एखादा जरा उभंतर चेंडू फेकला गेला गोलंदाजानं तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळू शकतोय. खरोखरच 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे अजूनपर्यंत. जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. रनआउटला विकेट देखील आली आहे आणि त्यानंतर चला फलंदाजांना विनंती आपण स्पीड अप घ्या.
दुनिया सारी या क्रिकेटच्या नगरीत ज्याला ओळखते दुनिया सारी वाकलेलं गाव एकच धाव मिळेल. आता मात्र सातेरी संघाचा बोलवाला राहिला आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच शेंडाकर वडी संघ इथून मात्र आता पराभूताच्या उंबरठ्यावर येऊन राहिल्यापर्यंत म्हटलं जातं जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मॅच कोणी सोडत नाहीये. कारण आपण सामना चालू झाला होता अगदीच इथे मात्र सामना जिंकलाय सातेरी संघानं. चला बीड संघ आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या असतील तर नाणेफेकीसाठी या. षटकार जाऊ दे फोर